भंडारा जिले के कादा पुलिस स्टेशन को उसकी उत्कृष्ट कार्य प्रणाली, साफ सफाई और नागरिकों के साथ सौहार्दपूर्ण व्यवहार के लिए ISO प्रमाण पत्र से सम्मानित किया गया है। यह सम्मान मिलने पर पूरे जिले में गर्व की लहर है। इस अवसर पर जिले के पालक मंत्री, सांसद और विधायक ने कादा पुलिस स्टेशन का औचक निरीक्षण कर पुलिस कर्मचारियों की कार्यशैली और परिसर की स्वच्छता की प्रशंसा की। पालक मंत्री ने कहा कि कादा पुलिस स्टेशन ने जो उदाहरण पेश किया है वह जिले के अन्य पुलिस थानों के लिए प्रेरणा स्रोत बनेगा। इस स्टेशन का रखरखाव, नागरिकों के साथ संवाद और अनुशासन वास्तव में सराहनीय है। सांसद और विधायक ने भी स्टेशन की व्यवस्थापन प्रणाली की खुले दिल से तारीफ की और पुलिस कर्मचारियों को बधाई दी। इस विशेष उपलब्धि पर कादा पुलिस स्टेशन में छोटा सा कार्यक्रम भी आयोजित किया गया, जहां पुलिस निरीक्षक समेत सभी कर्मचारियों को सम्मानित किया गया। ISO सर्टिफिकेट मिलने से न सिर्फ कादा पुलिस की साख बढ़ी है, बल्कि जिले में पुलिस सेवा की गुणवत्ता में भी सुधार की उम्मीद जताई जा रही है। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय खासदार साहेब, सन्माननीय आमदार साहेब, SP साहेब, कलेक्टर, ॲडिशनल SP, इथले PI, सर्व कर्मचारी वर्ग, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, पत्रकार बंधू, सर्वात आधी मी भंडारा पोलीस दलाचा आणि विशेषतः कादा पोलीस जे इंचार्ज आहे सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की एक चांगली इमारत ISO सर्टिफिकेशनसाठी चालली आहे। सर्टिफिकेशन मिळालं ना, चला ते एक अभिनंदन की ISO सर्टिफिकेशन मिळालं। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 15 पोलीस स्टेशन पैकी 12 पोलीस स्टेशन ISO मिळवणारा पहिला जिल्हा असावा असं मला वाटतं कदाचित, कारण एवढे ISO सर्टिफिकेशन मी कुठे पाहिले नाही असे। 17 पैकी 12 ही खूप मोठी झेप घेतलेली आहे। पुढचे 5ही लवकरच करण्याचा प्रयत्न आपण करूया। एक चांगले अधिकारी भेटल्यानंतर किती चेंज येतो त्याचं जिवंत उदाहरण आहे की एक चांगल्या SP या जिल्ह्याला मिळाले आणि जिल्ह्याला शिस्त कशी लागली। तर पोलीस स्टेशन म्हटलं की SP साहेब सामान्य माणूस यायलाच घाबरतो पोलीस स्टेशनला, पण तो नकोच जायला। एखाद्याला काही मारामारी झाली, काही कोणी अन्याय केला, काहीतरी तुमचं जाऊ दे, पोलीस स्टेशनला न सांगितलेलं बरं। पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशनचं वातावरणच असं असतं की तिथे आधीच भीती वाटते माणसाला, पोलीस स्टेशन मध्ये जायचीच भीती वाटते। म्हणून पोलीस स्टेशनचं जर स्वरूप असं असलं की माणसाला तिथे थोडंसं बरं वाटेल तर तो हिंमत तरी करेल जायची। म्हणून या इथलं वातावरण असं पाहिल्यानंतर 2 फायदे होतात। एक तर कंप्लेंट करणाराही येईल आणि कंप्लेंट घेणारे जे आहेत, PI असेल की जमादार असेल, जे काही नोंदणार आहे, त्यांचं काम करण्याचं वातावरण चांगलं असल्यामुळे तो वाटतं मी थोडं डोकं शांत ठेवतो। नाही तर घरी तापून आलेला असतो, बायकोशी भांडण झालेलं असतं आणि तो तसा ड्युटीवर आला इथे, त्याच्यात कोणी कंप्लेंट घेऊन आलं आणि ते जुनं पडकं पोलीस स्टेशन, तेच जुने टेबल, तीच लोक दिसत आहेत, सगळे घाण पडलेली आहे, तो अजून संतापतो। कोणी कंप्लेंट घेऊन आला की त्याच्यावर सगळ्या संताप निघून जातो। विचार कोणी कंप्लेंटच सांगत नाही, पण किमान आता असं आहे की तो पोलीस जो आहे कर्मचारी, तो इथे आल्यानंतर तो घरचं बायकोचं भांडण विसरेल आणि त्याला इथे प्रसन्न वाटेल। म्हणून तो पहिला शब्द लिहिला होता इथे, पोलीसचा P, पोलाइटनेस, त्याची सुरुवात अशा वातावरणाने होत असते। पण ही अतिशय चांगली गोष्ट आहे। मी स्वतः इंजिनियर आहे आणि एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये मी काम करत असताना त्या कंपनीचा आम्ही ISO केलेला आहे। ते सगळं ISO माझ्या डिपार्टमेंटचं मीच केलं होतं सगळं सर्टिफिकेशन।
सगळी काही प्रिपरेशन सगळं मीच केलं होतं. त्याच्यामुळे मला चांगलं माहिती की ISO सर्टिफिकेशन करताना काय काय करावं लागतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला चांगल्या वाटल्या. आता जी काय अरेंजमेंट केली याची सुरुवात पण भुसावळपासून झाली. भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही आले, ISO घेतले नाही आम्ही, पण या सगळ्या गोष्टीची सुरुवात भुसावळमध्ये केलेली आहे आम्ही. सगळं तुम्ही रेकॉर्ड किपिंग पाहाल, सगळी स्वच्छता पाहाल. त्याच्या भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये आमचे DYSP श्री कृष्णात पिंगळे म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं अरेंजमेंट केलेले आहेत. त्यांनी इतकं चांगलं काम केलं की IG साहेबांनी मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या DYSPना तिथे बोलवलं होतं भुसावळला. ही इथली कामं बघा, म्हणजे कशी अरेंजमेंट केली आहे. मी सगळ्या DYSP तिथे आले होते वाटतं भुसावळला, आणि सगळ्यांना त्यांचे पोलीस स्टेशन दाखवण्यात आले. इतकं सुंदर काम त्यांनी केलंय. अगदी त्याचीच प्रचिती इथे आली. पण इथे नव्याने काही मला शिकायला मिळालं की ॲडिशनल काय करता येईल अजून तिथे. त्या गोष्टी इथे मला बघायला मिळाल्या, ज्या मी तिथे इम्प्लिमेंट करेल. इथे आपल्यापेक्षाही अजून काहीतरी स्टेप ॲडव्हान्समध्ये कामं केली. सांगायचं तात्पर्य हेच असतं की पोलीस स्टेशन हे सामान्य माणसांसाठी, जसं खासदार साहेबांनी सांगितलं, आमदारांनी पण सांगितलं की सामान्य माणसाला तिथे येताना भीती नको वाटायला. कुठे त्याच्यावर अन्याय झाला तर हा मोठा पॉलिटिकल माणूस आहे की पैशावाला माणूस आहे, तर याच्या विरुद्ध कारवाई होईल की नाही होईल अशी साशंकता त्याच्या मनात नको. माझ्यावर अन्याय झाला तर माझ्या पाठीशी पोलीस आहे. कोणता गुंडा असेल का मवाली असेल, त्याच्यापासून संरक्षण माझं कोण करू शकतं, तर पोलीस करू शकतं. की त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे त्या माणसामध्ये. आणि तो आत्मविश्वास तेव्हाच होऊ शकतो की जेव्हा तुम्ही आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं जे काही गाऱ्हाण आहे ते ऐकून घेतलं गेलं पाहिजे. नाही इमिडिएट कारवाई करता आली किंवा लिहून त्याच्यावर ठीक आहे तुला कळवतो, त्याच्याशी व्यवस्थितपणे बोललं तर त्याला तेवढंच समाधान वाटतं की माझं ऐकून घेतलं, याच्यावर कारवाई होईल. म्हणून तो पोलाइटनेस हा जो शब्द आहे तो याच्यासाठी आहे की तुम्ही पोलाइट तर राहा, परंतु येणाऱ्या व्यक्तीसोबत जेवढं पोलाइटली तुम्ही वागाल तेवढ्या तुम्हाला इन्फॉर्मेशन जास्त मिळतील. एक गोष्ट नेहमी पोलीस दलाने लक्षात ठेवली पाहिजे की एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन जेव्हा तुमच्याकडे सामान्य लोक देतात त्याचं लिकेज होता कामा नये. म्हणजे कोणी इन्फॉर्मेशन दिली ही गोष्ट लीक होता कामा नये. सगळ्यात मोठ्या गोष्टी याच होत्या. आता MDची तक्रार केली, आमदारांनी पण केली, खासदारांनी पण केली. त्याच्या इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येतही असतात, पण होतं काय कधी कधी इन्फॉर्मेशन देणारं तर नावच लीक होऊन जातं की तुझी इन्फॉर्मेशन याने आणून दिली, याने तुझ्याबद्दल सांगितलं. कोणी इन्फॉर्मेशन आणूनच देणार नाही. क्राईम याच्यामुळेच लपले जातात, त्याच्यामुळेच थांबतात. पण सगळ्यात आधी ही गोष्ट लक्षात ठेवायची असते की तुम्ही कितीही त्या क्रिमिनलच्या जवळचे असू दे, त्या धंद्यात तुम्हाला असं बोलायला नको, पण काही मिळत असू दे, पण पोलिसाने ही शिस्त पाळली पाहिजे की मला इन्फॉर्मेशन आलेली ही त्या गुंडांपर्यंत, त्या मौल्यांपर्यंत जाता कामा नये. त्याच्यापर्यंत जर ती गेली, तुमच्या पोलीस दलाची शिस्त बिघडली समजा, तर तुम्हाला कोणीच काही मदत करणार नाही. सामान्य माणसं हे पोलिसांचे मित्र होऊच शकणार नाही. म्हणून ही शिस्त नेहमी पाळली पाहिजे. आपण एक चांगल्या अधिकाऱ्याने इतकी चांगली शिस्त इथे लावलेली आहे. कारण वाळूच्या बाबतीमध्ये तुम्हाला तर मी अधनमधनं फोन करत असतो, नोरोलजी माझ्याला इतकी लोक भेटायला येतात वाळूच्या बाबतीमध्ये. साहेब ते पालकमंत्री साहेब तुम्ही फक्त हो म्हणा, आपण असं करू, आपण तसं करू. एक से एक ऑफर येतात. मी नुरुल हसनला फोन करतो, नुरुल हसन जी और स्ट्रिक करतो और पकडो. या गोष्टीमध्ये मला इंटरेस्टच नाही. परमेश्वराने जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट चांगली करायला दिली असते, पैशाने सगळ्या गोष्टी होत नसतात. असे जर पैसे कमवून जर वर जाता आला असता, ते गुंडे मावाल्यांना खूप चांगलं नाव कमवून टाकलं. त्यांना गुंडे मावाली चोर का म्हणतात त्यांना? किती त्याने चोरी करून, गंडे 2 नंबरचा पैसा करून त्याने पैसा कमवला, शेवटी त्याच्याकडे नजर जी असते ती तीच असते की हा चोर आहे, हा 2 नंबरचा धंदा करतो, त्याचे हा चोरी वाळूवाला जरी असला हा वाळू माफिया आहे. आता एखादी वाळूचा व्यवसाय करणारा असेल, 2 नंबरचा व्यवसाय, तुमची नजर काय जाईल त्याच्याकडे? हा वाळू माफिया आहे, हा वाळूची चोरी करतो. अशीच तुमची भावना होणार आहे. म्हणून तो पैसा काही उपयोगाचा नाहीये. चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा हा तुम्हाला सुख शांती देतो, चांगली झोप देतो. वाईट मार्गाने आलेला पैसा हा तुमची झोप हिरावून देतो. तुम्हाला कधीच त्याच्याने सुख शांती लाभत नाही. आम्ही घरी जाऊन
जाऊन आरामात झोपतो. काही कोण सकाळची चिंता नसते, सकाळी आरामात झोप उघडते. ही झोप कोणाला चांगली लागते? ज्याने खोटं काम केलेलं नाहीये, ज्याने 2 नंबरचे धंदे केलेले नाहीये, ज्याला कसली भीती नसते की मी काही चुकीचं केलंय, त्याला आरामात झोप लागते. म्हणून सामान्य माणसाला घरी गेल्यावर तर चांगली झोप लागते. पोलीस दलातल्या लोकांनाही चांगली झोप पाहिजे असेल तर चुकीचे काम करायची नाही. तुम्हाला लोकांचे शिव्या शाप नको असतील, खरं तुम्हाला असं विश्वास बसणार नाही, पण सामान्य लोक खूप शिव्या शाप देतात, ते लागतात. मला वाटतं जाणवत नाही, पण ते खरोखर ते शिव्याशाप लागतात. मग कधीच त्यांची शिव्याशाप घेऊ नका. काही काही गोष्टी अशा असतात की त्याला तुम्ही कितीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टी चालतातच, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. पण ज्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकता, तर MD हे असं गोष्ट आहे, नशाच्या गोष्टी ही तुमची येणारी पुढची पिढी बर्बाद करणारी गोष्ट आहे. म्हणून त्याला तुम्हाला कोणी किती लाच देत असलं अशा गोष्टी अजिबात स्वीकारायच्या नाही. कारण त्याच्याने होणार काय, उद्या तुमच्याच पोरगाचा ड्रग्ज घ्यायला लागला काय करणार आहे? पोलिसांचे तुम्ही एखादी पोलीस कर्मचारी तो पैसे घेऊन त्याला मदतही करेल, त्याच पोलीस कर्मचाऱ्याचा पोरगाचा ड्रग्ज घ्यायला लागला तर काय अवस्था होईल आईची, त्या बापाची? हे लक्षात ठेवायचं की इथेच भरावं लागत असतं सगळं. म्हणून हे फिरून आपल्यापर्यंत येऊ शकतं. जशी आपली मुलं तशी इतरांची मुलं, म्हणून ह्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. हे याच्यासाठी भंडाराला सांगतो की तुम्हाला फार लागून जवळची मध्य प्रदेशची सीमा आहे, तिथनं फार लवकर या सगळ्या गोष्टी येत असतात. आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला तर गुटखा बिटकाही बंद आहे सगळा, ते मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे सगळं, तिथनं पटकन येतं. या वाढूच्या याच्यामध्ये नुरुलजी अजून एक गोष्ट येत असते ती झिरो रॉयल्टी. आता तो मला मी सांगितलं होतं की हा झिरो रॉयल्टी प्रकारचं त्याच्या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी चालत आहे, बंदच आहे ते आता, ते चालूच करायचे. त्या झिरो रॉयल्टी ह्या प्रकारामुळे जास्त गैरप्रकार घडतो. ओके, बरं, आता बंदच केलं तर फारच चांगलं आहे. नाही तर पूर्वी झिरो रॉयल्टी हा प्रकार सुरू असायचा, आणि इथे प्रकार असा आहे की इकडे महाराष्ट्राची वाढू आणि नदीच्या त्या पात्रात इकडे मध्य प्रदेशची वाढू, इकडे महाराष्ट्राच्या पात्रातनं काढताय, झिरो रॉयल्टीच्या नावाखाली तीच वाढू इकडे परत महाराष्ट्रात आणताय. अशा प्रकारे इथे होत होते. मागे मग आपलं बोलणंही झालं तर वसंत साहेबांना सांगितलं तुम्ही नुरुलजींना की अरे असं असं घडतंय. त्यांनी बरेच कंट्रोल केले. पण ड्रोनचं तुम्ही जे मला मागच्या वेळेस सांगितलं होतं, मी त्याला मंजुरी दिली होती तेव्हा, तुम्ही जे सांगता परिणयची, मी त्याला तेव्हा त्याच वेळी मंजुरी दिली होती. पण ते काम मंजूर झालं मला माहित नाही, पण मी ऑलरेडी तेव्हाच तुम्ही सांगितलं तेव्हा त्याला मंजुरी दिली होती ड्रोनसाठी. आता नसेल दिली तर याच्यामध्ये आपण करून टाकू. पोलीस विभागाने मला आतापर्यंत ज्या ज्या मागण्या केलेल्या आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी त्याला कधीच नाही म्हटलं नाही. सिस्टीम चांगली करायला माझं नेहमी प्राधान्य असतं. तुम्ही ज्या काही मागण्या केल्या त्या सगळ्याच्या सगळ्या या बैठकीमध्ये मान्य केल्या जातील, त्याला पैसे उपलब्ध करून दिले जातील. ड्रोनसाठीही आणि तुम्ही काय हेल्मेट मागितले त्याच्यासाठीही मी तर स्वतः तुम्हाला मागे फोन केला होता की त्या एक संस्था माझ्याकडे आली होती, इंटरनॅशनल लेवलचे त्यांचे सगळे स्टँडर्ड त्यांनी मान्य केलेले आहेत. आणि विशेषतः जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यांनी अनेक चांगले चांगले इक्विपमेंट बनवलेले जे इंटरनॅशनल लेवलला त्याला मान्यता मिळाली आहे सगळ्या. त्याचं मी प्रेझेंट म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे पाठवलं होतं त्याला की आधी तू दाखव कलेक्टर साहेबांना आणि SP साहेबांना की त्यांना त्याच्यातल्या काही गोष्टी लागतात का. इतक्या चांगल्या गोष्टी आहे की जेव्हा अचानक काही आपदा येते तेव्हा आपल्याकडे त्या वस्तू नसतात, आणि मग जिथं सामान्य माणसाचा जीव वाचू शकतो अशा लहान लहान गोष्टी त्यावेळेस आपल्याकडे नसताना नको त्या गोष्टी घडत असतात. पण त्याच्यात त्या माणसालाही पाठवलं होतं की आधी तिथे जाऊन त्यांना भेट, आणि त्यांना जर त्या गोष्टी लागत असल्या तर त्यांची मान्यता घे की हो या लागत आहे तरच त्याला मंजुरी दिली. पण तुम्ही ते बघावं, कारण सगळ्या इंटरनॅशनल लेवलला ते सगळे त्याची डिमांड आहे, मागणी पण आहे, आणि त्यांनी त्या पुरवल्या पण आहेत तिथे, आणि त्या गोष्टी त्यांनी इथे दिल्या आहेत. त्याच्या नाविन्यपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपण या जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न करत असतो. मला आनंद वाटतो की पोलीस विभागाचं जिथे नेहमीच टीका टिप्पणी होत असते अशा विभागाने एक छोटासा जिल्हा जरी असला तरी महाराष्ट्रामध्ये अनेक नाविन्यपूर्ण कामं या जिल्ह्याने केली आहे, विशेषतः पोलीस विभागाने केलेली आहे. आणि ते खरं श्रेय त्यांचे मुखिया जे आहेत ते खरं सांगितलं नॅशनल हायवे स्पीडने जातं त्यांचंच हे श्रेय आहे हे आमदार साहेब. खरंच चांगले म्हणून म्हटलं मी की चांगला अधिकारी असला की चांगली कामं किती पटापट होत असतात त्याचं हे एक उदाहरण आहे. त्याला तेवढी साथ ही लोकप्रतिनिधींची आवश्यक असते.
म्हणजे एखादी जिल्हा सुधारवायचा असेल, तिथं चांगल्या सिस्टीम बनवायच्या असतील, चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर लोकप्रतिनिधींची साथही तेवढीच आवश्यक असते. तर एखादी गोष्टी चांगली सुरू केली की त्याच्यामध्ये कंप्लेंट, घोडे टाकणे, त्याच्यात म्हणजे करूच न देणे, त्याचे माहिती अधिकार टाकून सगळे बेदार करून टाकता, अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. ज्या गोष्टीने आपल्या जिल्ह्याचं भलं होतंय, आपल्या मतदारसंघाचं भलं होतंय किंवा आपल्या भागाचं भलं होतंय त्याला मदत केली पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या 100% शासकीय नियमानुसार करणं अवघड जातं. कधी कधी शासकीय नियम इतके कधी कधी एकमेकात गुंतलेले असतात की हा नियम पाडला तर तो नियम तुटतो, तो नियम पाडला तर हा नियम तुटतो. पण कधी कधी थोडंसं उन्नीस बिनीस करून ऍडजस्टमेंट करावी लागते. अशा गोष्टीचा गैरफायदा घेऊन जर आपण कामं थांबवत बसलो तर मग काही आपल्या भागाचा विकास होणार नाही. म्हणून आपल्या भागात काही चांगलं काम होत असलं तर त्याला म्हणजे पत्रकार बांधवांना विनंती की त्याला मदत केली पाहिजे. एखादी व्यक्ती जर विनाकारण त्या गोष्टीला त्रास देत असेल तर त्याला प्रसिद्धी देऊ नये. जास्त प्रसिद्धी दिल्या अशा गोष्टीला की त्याला अजून शेव येतो. मी दिलं त्या अशी पेपरमध्ये माझी अशी बातमी आली, माझं असं मोठं आलं, त्याला अजून चांगलं वाटतं. चुकीचं घडत असलं तर जरूर त्याची बातमी छापा की कंप्लेंट करा, त्याच्याबद्दल वादच नाही. पण ज्या गोष्टीने आपल्या भागाचं भलं होत आहे, चांगलं होत आहे, एखादी तिच्यात थोडंफार 19-20 असेल तर त्याला लेट गो आपण केलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. आज मी मनापासून पुन्हा अभिनंदन करतो की या पोलीस स्टेशनने इतकी चांगलं कामं केली आहे. मी आत्ताच सूचना केली की मध्ये एक डोम उभारून घ्या ज्याच्या माध्यमातून मध्ये पाणी येणार नाही आहे. मला तर इथे मला वाटते पार्किंगची शेड आहे काय इथे पार्किंगचे शेड उभारावे लागतील तुम्हाला, त्याचीही मंजुरी करून घ्या. ते टप्प्याटप्प्यात तुमच्याकडे खरं तर पाहिलं नुरुलजी, वाढूचा एवढा पैसा येतो, त्या वाढूच्या पैशातनं सगळी तुमची कामं झाली पाहिजे. सगळा पैसा याच्यात वापरा, काही हरकत नाही, सगळ्या मंजुऱ्या दिली. तुम्ही जेवढे पकडाल वाढूचे ट्रक, जेवढा वाढूचा रेव्हेन्यू गोळा कराल, तुम्ही म्हणाला कमात कमी 50% तुम्ही घेता. म्हणजे याच्यासाठी चांगल्या गोष्टींसाठी 50% पैसा जरी घेतला तरी त्याला मी मंजुऱ्या देईल. पण सगळं चांगलं झालं पाहिजे, लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, चांगली सिस्टम इथे डेव्हलप झाली पाहिजे. आता 50% म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही आता 75 कोटी रेव्हेन्यू गोळा केला, त्याची 50% जरी म्हटले तुम्हाला 37.5 कोटी रुपये मिळतील की तुम्हाला खर्च कुठे करावा ते समजणार. तुम्ही 100 कोटी रेव्हेन्यू गोळा केला, तुम्हाला 50 कोटी देऊ. म्हणजे आता हे सगळ्या लोकप्रतिनिधींचे मान्यतेने सांगतोय, चालेल ना? बरे ना खासदार साहेब, चालेल ना? हा डीपीटीसी मध्ये ठरावच करतो की जेवढे जास्त म्हणजे आता 75 ही यार्डस्टिक झाली, ह्याच्यावर जेवढे कमवत जातील तर मिळत जाईल. म्हणजे नाही तर मग 75 पेक्षा अजून खाली होऊन जाईल, 50च झाला. आता तसं नको व्हायला. म्हणजे आता ही यार्डस्टिक झाली, 75 कोटीच्या वर म्हणजे 80 जरी केली तरी 40 कोटी तुम्हाला मिळते. अशा पद्धतीने जर केलं तर तुमच्या सगळे पोलीस स्टेशनचे तुम्हाला आता जिथे ज्या गोष्टी पाहिजे, पोलीस स्टेशनची सगळ्यात मोठी अडचण मला माहिती आहे की काय असते. यांना साधे पेपर पाहिजे असते, पेपरला शासनाकडनं म्हणजे पद्धत आहे त्यांची की त्यांनी सगळं सबमिट करावं लागतं, मग त्याला मंजुरी मिळते, म्हणजे पैसे कधीतरी मंजूर होतात, मग इथे येतात. म्हणजे साधा पेपर घ्यायचा असेल तर कधी कधी अडचणी येतात. साधं पेन पाहिजे असतील, कधी कधी आता प्रिंटर वापरताय, टोनर संपलं ते आणायचं, त्याला अडचणी असतात. सर म्हणजे गस्त घालायची असेल, पेट्रोलचे पैसे, त्याला अडचणी असतात. या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे नुसतं पोलीस विभागाला असा दोष देऊन उपयोग नसतो की हे करता आणि ते करता. त्या गोष्टी कशा भागवता आता ते सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण मला माहिती आहे. म्हणून या गोष्टी जर नको त्या लोकांकडनं त्यांना पैसे घ्यायची वेळच जर नाही आली आणि जो पैसा जमा होता तोच जर त्यांना मिळाला तर काही गरजच पडणार नाही त्यांना या फालतूक लोकांना एंटरटेन करायची. कधी कधी नको त्या लोकांना एंटरटेन याच्यासाठी करावं लागतं की ह्या गरजा कुठनं भागवायच्या. कधी कधी असं असतं बेवारस पर्यंत सापडता, त्याची विल्हेवाट कशी लावायची. आता एक साधा कर्मचारी ज्याला 40,000 पगार येतो त्याच्या खिशातनं ते पैसे घालत नसेल, असे कितीतरी पर्यंत असतात जे बेवारस येतात, त्याची विल्हेवाट पोलिसांना लावावी लागते. आमच्या इथे जसं आता आपण हे हायवेवरच्या एका व्यक्तीचा सन्मान केला जे मदत करतात लोकांना, तसं आमच्याकडे एक व्यक्ती जेवढेही बेवारस पर्यंत येत असतात पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांची विल्हेवाट तो लावायला मदत करतो. म्हणजे तो त्याच्या स्वखर्चाने करतो, तसं अंत्यसंस्कार तो करून देतो. पण मग आता समजा पोलिसांच्या वाट्याला आला तर
बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की ज्या यांच्या स्कोपमध्ये नसतात पोलिसांच्या, पण ते त्यांना करावं लागतं. मग ते इकडनं तिकडनं खर्च भागवत बसतात. म्हणून जर त्यांना अधिकचा जर हा निधी दिला तर मला वाटतं काही वावगं होणार नाही. नूरुलजी, तुमच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम सुरू आहे, असंच काम पुढे चालू ठेवा. गणेश पिसाळजी, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. या बिल्डिंगला तुम्ही ISO तर मिळवला, पण इथे सिस्टम एक छान उभारली आहे, इथे वातावरणही चांगलं केलं आहे. तुमच्या टीमने जे तुम्हाला साथ दिली, विशेषतः एक महिला अधिकारी आहेत का त्यांनी पण सजावटीसाठी मदत केली, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. की खूप आता हे बनवलंय की आता मेंटेन करणं, बनताना सगळं बनतं, मेंटेन करणं जरा अवघड जातं. म्हणून ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. हे जे काही मी सांगतोय तुम्हाला, हे पैसे त्याच्यासाठी देणार आहे अधिकचे, हे बिंदास मेंटेनन्सला वापरा, त्याच्यातनं खर्च करा. पण हे जसं आहे तसं चांगलं मेंटेन करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभागाच्या माध्यमातून आणि या करता पोलीस स्टेशनचं सौंदर्यीकरण या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित आमच्या सर्वांचे लोकप्रिय नेते आणि आपल्या भंडारा जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री सन्माननीय संजयजी सावकारे साहेब, ते उपस्थित आपल्या क्षेत्राचे सन्माननीय खासदार माननीय प्रशांत भाऊ पडोले, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयजी कोलते, आपल्या या पोलीस विभागाचे जसं मला वाटतं जोशी साहेबांनी सांगितलं कर्णधार नॅशनल हायवे, आणि असे सुंदर मागील ज्यावेळेसपासून मला वाटतं 6-8 महिन्यापासून जिल्ह्यात एक चांगलं प्रशासनाच्या माध्यमातून म्हणा, पोलिसिंगच्या माध्यमातून म्हणा आणि क्राईम कंट्रोलमध्ये म्हणा चांगलं उत्कृष्ट काम करणारे नरुलजी हसन, कातकडे साहेब, कुलकर्णी सर, पिसाळ साहेब, पुसारी साहेब आणि उपस्थित आदरणीय मंच आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पोलीस विभागातील कर्मचारी, अधिकारी, सर्व या भागातून या शहरातून आलेले सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनी मित्रांनो, एकतर पालकमंत्री साहेबांना आज अनेक कार्यक्रम करून परत त्यांना 5 वाजताची फ्लाईट पकडायची आणि म्हणून आम्ही ठरवलं होतं की आम्ही कोणीच भाषण देणार नाही, नुसतं नरुल हसन साहेब आपलं प्रस्तावित करतील आणि पालकमंत्री साहेब त्यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. पण मग आता पोलीस विभागाने आदेश केला तर ऐकाच लागतं, कारण आम्हाला त्यांच्या प्रोटेक्शनमध्ये चालायला लागतं. म्हणून मग म्हटलं 2 शुभेच्छेचे 2 शब्द या पोलीस स्टेशनच्या सुंदरीकरणाकरता, आणि जसं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेला आहे, कारण हा गृह विभाग त्यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात काम करत असतो आणि गृह विभागात आता जर जितके पोलीस स्टेशन मागील 14 ते 19 मध्ये त्यांच्याकडे गृह विभाग होता आणि मागे 22 ते आतापर्यंत गृह विभाग माननीय फडणवीस साहेबांकडेच होतं आणि अनेक जागांवर त्यांच्यासोबत अनेक पोलीस स्टेशनच्या उद्घाटनच्या कार्यक्रमाला, नवीन पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आलेला आहे. आणि आता इतके हायटेक सगळे पोलीस स्टेशन होत आहे. मी मागे काटोलमध्ये गेलो होतो, ते पोलीस स्टेशनच नाही वाटत होतं, सुंदर अशी चांगले कुठेतरी विदेशातलं कोणतरी अमेरिका किंवा लंडन मधलं एखादं पोलीस स्टेशन आहे या प्रकारचं इतकं सुंदर ते पोलीस स्टेशन त्यांनी बांधलं होतं. याही आज कारद्याला आलो तर मी म्हटलं पोलीस स्टेशन आहे की काय, तिथे म्हटलं मी SP साहेबांना म्हटलं की तुमच्या कार्यालयापेक्षाही सुंदर हे पोलीस स्टेशन झालेलं आहे. कारण SP साहेब बोलले आता माझंही कार्यालय आता होणार, पण एक आता नुकतंच माननीय फडणवीस साहेबांनी आपलं जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी दिलेली आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय होणार, SP कार्यालय होणार आणि सगळ्यात मोठं काम जर आज फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये जर होत आहे तर ते आपले जे या गृह विभागात आपले पोलीस आपले जे 24 तास जी आपली सेवा करतात, आपली रक्षा करतात, या लोकांना सगळ्यात मोठी जर समस्या होती तर यांच्या परिवाराला राहण्याकरता चांगले घर नव्हते. आणि हे जर एक चांगलं काम होतं पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्यांचे घरं बांधण्याचं काम सुरू होतं. आज एखाद्या पोलीसवाल्याला कोणी
कॉन्स्टेबल असणार किंवा PSI असणार, या लोकांना जर समजा मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये जर बदली झाली तर मोठं शहर भले असलं पण त्यांना एक भीती असते की बाबा इथे आता आपल्या राहण्याची व्यवस्था कशी होणार. आणि जर नागपूरमध्ये मुंबईमध्ये म्हणजे एकदम सुपर 5 स्टार टाईप क्वालिटीच्या बिल्डिंग्स यांच्या राहण्याकरता पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांकरता चांगल्या बिल्डिंग्स आता तयार होत्या आणि झालेल्या आहेत. निश्चितच या माध्यमातून, कारण पोलीस विभाग आपली रक्षा त्याच वेळेस करणार ज्यावेळेस त्याचं घर सुरक्षित राहणार, त्याचं घरही सगळं सुखसुविधा उपलब्ध राहणार. नाही तर इथे कुठेतरी इथे ड्युटी करा, 24 तास ड्युटी करा आणि घरी त्यांचा परिवारचं हाल अपेष्ट होत असणार, हे बरं दिसत नव्हतं. आणि म्हणून फडणवीस साहेबांनी मागे लागून एक सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून चांगले घरं देण्याचा निर्णय घेतला. आशू आपण या बसाई. निश्चितच आपल्या भंडारा जिल्ह्यामध्येही चांगली कारवाई मागील अनेक दिवसापासून होत आहे. एक रेतीच्या संदर्भात मी हसन साहेबांना आठवण करून दिली, कारण बाकी जिल्ह्यांसोबत जोपर्यंत कंपॅरिझन होत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्याचं म्हणजे तुम्ही 75 कोटी म्हटलं पण लोकांना माहितच नाही की बाकी जिल्ह्यांमध्ये किती होत आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर ग्रामीणमध्ये मला वाटत नाही की वर्षभराची 15-20 कोटीच्या वर रिकव्हरी करता. आपण 9 महिन्यात 75 कोटी रुपयाची आपण रिकव्हरी केलेली आहे. आपलं रेव्हेन्यू जे आहे रेतीमध्ये, कारण मागे नागपूरच्या DPDC मध्ये, कारण मी सगळीकडे महाराष्ट्राचा आमदार आहे तर अनेक DPDC मध्ये मला जायचा योग मिळतो, तिथे भंडाऱ्यातनं रेती येतं, भंडाऱ्यातनं रेती येतं असा विषय सुरू होता. मी त्यांना म्हटलं की नागपूरमध्ये 12 विधानसभा क्षेत्र आहे, म्हणजे इतकं मोठं नागपूर शहर आहे, नागपूर जिल्हा आहे आणि तिथनं रेतीचं जर म्हणजे मायनिंगचा फंड जो आहे रेतीच्या पासून तो 25 कोटीचा आहे. आणि एकट्या भंडारा जिथे 3च विधानसभा आहे, म्हणजे इतकं छोटं भंडारा जिल्हा असून सुद्धा 100 कोटी रुपयाचं रेव्हेन्यू आपल्याला भंडाराच्या रेतीमधनं येतं. आणि निश्चितच कुठेतरी आपल्या याच्यावर रेतीवर टीका करणे किंवा आपल्या इथे रेती माफी आहे की रेतीवर हे असणं हे चुकीचं आहे आणि कुठेतरी आपल्या जिल्ह्याची बदनामी करण्याचं काम अनेक लोक करत असतात. आणि म्हणून मी हसन साहेबांना सांगितलं की बाकी जिल्ह्यांसोबत तुम्ही या गोष्टीची कंपॅरिझन करा. आणि निश्चितच हसन साहेबांनी एक मला असं वाटलं एक उच्चांक गाठलेला आहे. आता मला वाटतं हा जर 75 कोटीमध्ये जवळपास वर्षाकाठी आपण 100 कोटी रुपयाचं पेनल्टी घेऊ आणि 100 कोटी रेव्हेन्यू कलेक्ट करता. बरोबर आहे की रेव्हेन्यू आपला 100 कोटीचा आता 100 कोटीचा आपला जिल्हा अधिकाऱ्याकडनं 100 कोटी रुपये SP कडनं जर या प्रकारचा जर रेव्हेन्यू जर आपल्याला जर आला तर 100 आणि 100 200 कोटी जर आला आपल्याकडे तर या जिल्ह्यात विकास करण्याकरता आपल्याकडे भरपूर निधी इथे उपलब्ध राहणार. मायनिंग फंड जर बाकी जिल्ह्यांमध्ये बघितलं तर फार मोठा आपल्या जिल्ह्यामध्ये कमी आहे. आणि निश्चितच पोलीस विभागाला अनेक आता सक्षम करून टेक्नॉलॉजी AIचा वापर करून आपल्याला आता आणखीनही चांगलं मजबूतीकरण करायला लागणार. आता नुसतं पोलिसिंग म्हणजे पहिले जसं लाठीकाठी घेऊन आलेला एखादा कॉन्स्टेबलनी जसं काम चालायचं, बंदुकीत इथे लटकवलेला एखादा इन्स्पेक्टरच्या इथे काम चालवतं, पण आता सगळं AIचा जमाना आलेला आहे. आणि मला असं वाटतं मी या माध्यमातून पालकमंत्री महोदयांना विनंती करतो, पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्याला जवळपास 1-1.5 कोटी रुपयाचा एक प्रस्ताव आलेला आपल्याकडे साहेब, मागील अनेक दिवसापासून आलेला आहे. एक ड्रोनच्या माध्यमातून जर हे सगळ्या रेती घाटांवर सर्वे केला, अनेक गोष्टींवरती जर सर्वे केला, कारण आपल्या इथे मदत मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहे, मोठ्या प्रमाणात पोचिंग इथे होतं, शिकार केले जातं आणि या सगळ्या गोष्टींवरती या अवैध धंद्यांवरती जर एक तिसरा थड आहे म्हणून जर एखादा ड्रोनचं जर आपण जर चांगल्या ड्रोनची जर उपलब्धता करून दिली तर या जिल्ह्यातला सुखरूप करण्यासाठी एक चांगला या माध्यमातून होणार. आपल्या इथे नागपूर रायपूर मोठा म्हणजे कलकत्ता हायवे आपल्या भंडारा शहरातनं जातं, आता भले बाहेरून आपल्या जिल्ह्यातनं जातं आणि त्याच्यावरही निगराणी ठेवण्याकरता आपल्याला ड्रोनची आवश्यकता लागणार आहे. या माध्यमातून निश्चितच एक चांगलं काम आपला पोलीस विभाग करतात आहे. मी निश्चितच भंडारा पोलिसांचं फार फार अभिनंदन करतो आणि या प्रकारचे चांगले पोलीस स्टेशन आणखीन बनव ही विनंती माननीय हसन साहेबांना सांगतो. एक इतकी तारीख की आता पोलीस को थोडासा एकच मला जे आता मी फिरत असतो आणि जे मला लोक सांगतात की फार चांगलं प्रशासन चालू, एकदम चांगलं चालू आहे. आणि मागे आपलंही बोलणं झालं, आपल्याकडे आता थोडंसं अनेक जागांवर ते जे MD जे आहे MD ड्रग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मला असं वाटतं की आता पोलीस विभागाचा सर्व नुसतं SP साहेबांनी विचार करून ते होणार नाही. इथे उपस्थित असलेले आणि जे माझं ऐकत आहे आणि तुम्ही तुमचे जितकेही पोलीस विभागाने जोपर्यंत 100% याच्यावर कडक कारवाई केली नाही, कुठेतरी दुर्लक्ष होऊन राहिलं आणि कुठेतरी आपण चला असं चालू आहे आणि आपण काही लक्ष
लक्ष देऊन नाही राहिलं हे चुकीचं आहे. याच्या फार तक्रारी होत्या. कुठेतरी आपल्या जिल्ह्यात, बाकी कुठेही काही असलं तरी चालणार, पण आपल्या जिल्ह्यात याचं कुठेही नसलं पाहिजे. ही मी हसन साहेबांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला, पोलीस विभागाला विनंती करतो. नवीन अद्ययावत पोलीस ठाण्याचे उद्घाटन इथं होत आहे. ही एक फक्त यंत्रात्मक बाब नाही, तर न्याय, सुरक्षा आणि विकासाच्या दिशेने टाकलेले एक मजबूत असं पाऊल आहे. पोलीस स्टेशन म्हणजे फक्त गुन्हेगारांना अटक करण्याची जागा नाही, तर ते स्थान आहे एक न्याय देण्यासाठी, भयमुक्त समाजाचे रक्षण करण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या विश्वासाचे प्रतीक. जिथे कायदा आहे तिथे समाज आहे, जिथे न्याय आहे तिथं विकास आहे. 24 तास कर्तव्यावर कोणतीही संकटाला समोर जाणारे आणि जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारे, ही पोलिसांची खरी ओळख आहे. सैनिक सरहद्दीवर आपल्याला लढतो, पण पोलीस समाजाच्या मर्यादा राखतो. हे नवीन पोलीस स्टेशन फक्त इमारत नाही, तर आपल्या गावाच्या सुरक्षिततेचे एक बुरुज आहे. एक नागरिक म्हणून आपल्याला सुद्धा आपली जबाबदारी घेण्याची गरज आहे. आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे. गुन्हा झाला तर त्याची तक्रार नोंदवली पाहिजे. पोलिसांना शत्रू नाही तर आपले मित्र समजायला पाहिजे. लोकशाही चालवायला न्यायव्यवस्था आणि कायद्याची जी रक्षा आहे ती सगळ्यांच्या साथीनंच होत असते. आपण भिलो तर गुन्हेगारी वाढत असते. सुरक्षित समाजामध्ये विकास फुलत असतो. पोलीस जनतेचे सेवक आहेत, शासक नव्हे. सहन करणे हे गुन्हेगारीला वाढवत असते आणि विरोध करणे हे समाजाला सुधरवत असते. आजपासून आपण इथं एक भयमुक्त आणि सुरक्षित समाज घडवण्यासाठी संकल्प करूया. जर तुमचे गाव समजा सुरक्षित असले तर मला वाटते भविष्य आपले उज्ज्वलच असेल. या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, पोलीस, यांना मी विनंती करतो, फक्त वर्दी घालू नका, तर ती वर्दी न्यायासाठी जगा. शिस्त भीतीमुळे नव्हे तर विश्वासामुळे यावी. हेच पोलीस ठाण्याचे खरं यश असेल. आमच्या परीने दादांनी आता सांगितलं की इथं MD चं भरपूर प्रमाण, त्यांनी कारवाया भरपूर केला. मी त्यांचं अभिनंदन करतो. क्राईम रेट कमी झालेला आहे, परंतु MD मध्ये जवान पोरं तिथं जात आहेत. मागे आम्ही CO साहेबासोबत इथं गार्डनमध्ये फिरलो. तिथं दारूचे प्रमाण, नशेचे प्रमाण, दारूच्या बोटला, बिअरच्या कॅन्स ह्या सगळ्या तिथं अवेलेबल होत्या. म्हणजे भंडाऱ्यामध्ये फिरायला गेलो आपण बगीच्यामध्ये, तर एक फॅमिली फिरू शकत नाही, ही गत आहे. तर त्यांच्याकडे या गोष्टीकडे त्यांचं लक्ष राहील. आपण इथं मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि मला विश्वास आहे का या बिल्डिंगला पाहून क्राईम रेट वाढणार नाही, नाहीतर चांगले बिल्डिंग पाहून जण सगळे इकडे येतील होतो. धन्यवाद सगळ्यांचा. जय हिंद, जय भारत. नामदार श्री संजय सावकारे साहेब, खासदार श्री प्रशांत पदोडे साहेब, आपले लाडके आमदार श्री परिणय फुके साहेब, या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर श्री संजय बोलते साहेब, आमचे सहकारी श्री ईश्वर काळे, इतर अधिकारी, आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. उपस्थित मान्यवर व लोकप्रतिनिधी यांनी आपले अत्यंत व्यस्त शेड्यूल मधून आमचे या छोटेखानी कार्यक्रमात उपस्थिती दिल्याने मी भंडारा पोलीस दला प्रमुख या नात्याने सर्व मान्यवरांचा आभारी आहे आणि सर्वांचा परत एकदा मी स्वागत करतो. नक्की आपली उपस्थितीनी संपूर्ण भंडारा पोलीस दलाचे मनोबल उंचावले आहे.
सर, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रशासनाला जास्त गुड गव्हर्नन्स आणण्यासाठी CM 100 डेजचा एक सप्तसूत्रीय कार्यक्रम राबवला होता. या कार्यक्रमामध्ये भंडारा पोलिसांनी सुद्धा भरपूर कामगिरी केली. प्रशासनाकडून उच्च दर्जाची सेवा पुरवणे, आपले नियमित कामकाजात सुधारणा करणे आणि भंडारा पोलीस दला मार्फत जास्त पोलीस स्टेशनला ISO करण्याचा मानस आम्ही केले होते. त्यात आमच्या सर्व सहकार्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि आपली माहितीसाठी सांगतो, आपल्या जिल्ह्यामध्ये 17 पोलीस स्टेशन आहे. 17 पोलीस स्टेशन पैकी 12 पोलीस स्टेशन आज यासारखे ISO मानक यांना मिळालेले आहे. ISO मानक प्राप्त करून घेण्याकरिता ठरवण्यात आलेले नॉर्म्स आमचे 12 PS नी पूर्ण केले आहे. या उपक्रम दरम्यान PS ची स्वच्छता, येणारी पब्लिक साठी बसण्याची व्यवस्था, स्वागत कक्ष, PS मध्ये ग्रीन एनर्जी आणि आमचे CM साहेबांनी असं सांगितलं होतं की आपले बिल्डिंग मध्ये आले, आपल्या ऑफिस मध्ये आले तर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली पाहिजे. असा सारखा पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आमच्या लोकांनी मेहनत करून प्राप्त केलेला आहे. ISOचे व्यतिरिक्त भंडारा पोलिसांनी बरेचसे इनोव्हेटिव्ह स्कीम सुरू केलेली आहे. आपली सूचनासाठी सांगतो, भंडारा पोलीसची जे दरबार इनिशिएटिव्ह जी होती त्या इनिशिएटिव्हला नॅशनल पातळीवर फिक्कीचा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. आपण देशात 11 डिस्ट्रिक्ट पैकी एक डिस्ट्रिक्ट होते ज्याला या प्रकारच्या फिक्कीचा अवॉर्ड मिळाला. काल स्काउच फाउंडेशन तर्फे भंडारा पोलीस सायबर बॉट जे आपण माननीय पालकमंत्री साहेबांचे हस्ते ज्याचा इनॉग्रेशन केला, काल भंडारा पोलीस सायबर बॉट स्कॉच अवॉर्ड साठी सर सिलेक्ट झालेला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य चांगला करण्यासाठी एक आरोग्यम नावाचा पायलट प्रोजेक्ट सुरू आम्ही केलेले आहे. त्या पायलट प्रोजेक्ट मध्ये आमचे कर्मचाऱ्यांच्या जे 27 पॉइंट्सची जे हेल्थ पॅरामीटर आहे ते आरोग्यम ऍप मध्ये भेटणार. त्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे साहेबांचे हस्ते. पुढचे दौरेमध्ये साहेबांचे हस्ते या आरोग्यम ऍपच्या फुल फ्लॅजेड ऍपच्या उद्घाटन आम्ही करणार. याचे व्यतिरिक्त दिशा इनिशिएटिव्ह मार्फत भंडारा पोलिसांनी 1000 स्टुडंट भंडारा जिल्ह्याचे, आपल्याला माहिती आहे ग्रामीण एरिया आहे, चांगली कोचिंग इथे उपलब्ध नाही, तर चांगली क्लास 2, क्लास 3, क्लास 1 परीक्षाची गायडन्स साठी, त्यांची मोटिवेशन साठी आणि त्यांना प्रॉपर कोचिंग भेटली पाहिजे यासाठी सर आम्ही एक प्रॉपर स्टुडिओ तयार केलेले हेडक्वार्टर मध्ये. आणि जे दिशा इनिशिएटिव्हची एकदा पूर्ण इनिशिएटिव्ह कंप्लीट झाली तर आपले हस्ते किंवा आपले CM साहेबांचे हस्ते याचं उद्घाटन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. भंडारा पोलिसांनी फक्त हा नवीन इनिशिएटिव्ह मध्ये काम केलं नाही, बेसिक पोलिसिंग मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. आपली माहितीसाठी सांगतो की 2022 मध्ये 35 मर्डर होते, 2023 मध्ये हे 23 मर्डर झाले, 2024 मध्ये फक्त 13 मर्डर या जिल्ह्यामध्ये घडले आणि 2025 मध्ये आता फक्त 5 मर्डर झालेले आहे. म्हणजे वेगवेगळे क्राईमचे पॅरामीटर आहे, त्या क्राईमचे पॅरामीटर मध्ये भंडारा पोलिसांनी चांगला काम केला. याचे व्यतिरिक्त भंडारा पोलीस रेतीसाठी विख्यात आहे. रेती बाबत वारंवार पोलिसांवर टीका होते, तर इथे सर्व मान्यवर उपस्थित आहे. मागच्या वर्षी जे रेतीवर कारवाई होती 9 महिन्यामध्ये जे कारवाई होती फक्त 25 कोटीची कारवाई होती. आपली माहितीसाठी सांगतो, आमच्या काळात 9 महिन्यामध्ये हा कारवाई 25 कोटी नाही, 30 कोटी नाही, पुरे 75 कोटीची कारवाई आतापर्यंत झालेली आहे. एकंदरीत भंडारा पोलिसांनी लोकांचे काम करण्यासाठी भंडारा पोलीस तत्पर आहे. नक्की भंडारा पोलिसांनी लोकांचा विश्वास जिंकलेला आहे आणि लोकांचा विश्वास आणि लोकांचा जे आदर आहे ते जिंकण्यासाठी हे ISO इनिशिएटिव्ह जे आहे त्या दिशामध्ये एक चांगला पाऊल आहे. मी कारदा PS इन्चार्ज आणि त्यांची पूर्ण टीमला धन्यवाद देतो की त्यांनी इतका चांगला पोलीस स्टेशन मध्ये इतका चांगला काम केला आणि त्यांची पूर्ण टीमला कॉंग्रॅच्युलेट करतो. मी परत एकदा ऑनरेबल मिनिस्टर सर, ऑनरेबल MP सर, ऑनरेबल
त्यांचा धन्यवाद मानतो. जे रेतीची कारवाई सर होती, एक डेटा माझ्याकडे आहे जे 2 महिने ची कारवाईचा डेटा आहे. गडचिरोलीची कारवाई 1.2 कोटीची होती, वर्धाची कारवाई 3 कोटीची होती, आपले नागपूर ग्रामीणची कारवाई 4.5 कोटीची होती, परंतु भंडारा जिल्ह्याची कारवाई पुरी 26 कोटीची होती सर. आणि हाच परिस्थिती सर इतर अवैध धंदेवर आहे, इतर गोष्टीवर आहे. आता नुकतेच ट्रान्सफरची मी प्रोसेस कंप्लीट केली. ट्रान्सफरमध्ये बरेचशी प्रॉब्लेम राहते. एक ट्रान्सपरंट रीतीने लोकांना समोर बसून आणि मागे कोणत्या ठिकाणी किती जागा आहे असा पारदर्शक रीतीने आम्ही ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. मी आपल्याला सर शब्द देतो की यापुढे सुद्धा भंडारा पोलीस लोकांचे आम माणसासाठी, आम माणसाला न्याय देण्यासाठी असं सारखा काम करणार. नवीन इनिशिएटिव्ह आणि टेक्नॉलॉजी जे आमचे सीएम साहेबांचा ध्येय आहे की पोलिसांमध्ये, प्रशासनमध्ये टेक्नॉलॉजी आली पाहिजे, तर नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही करणार. परत एकदा मी या कार्यक्रमासाठी आलेले आमचे मिनिस्टर साहेब, MP साहेब, MLA साहेब, कलेक्टर साहेब आणि सर्व मान्यवरांचा मी धन्यवाद देतो आणि थांबतो.